brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बलात्कारी अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आणि आता त्याची चौकशी करण्यात येते. एसआयटी मार्फत ही चौकशी सुरू आहे. तेजस्विनी सातपुते ज्या एसआयटीच्या प्रमुख आहेत त्या या सगळ्याची चौकशी करतायत. आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत 5 तास झाले होते. त्याची चौकशी ही सुरूच होती. आता त्याच्या चौकशीमधनं काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याच्या अनुषंगाने जे त्याचे कुठले इतर सहकारी असतील किंवा त्याच्यासोबत काम करणारे लोक असतील त्यांची सुद्धा चौकशी एसआयटीच्या माध्यमातून केली जाते. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जे व्हिडिओज त्याच्या ऑफिसमधनं सापडले होते, त्याच्या घरनं सुद्धा काही व्हिडिओज बरामद केलेले आहेत, त्याचं ॲनालिसिस करायचं काम सुद्धा या एसआयटी मार्फत सध्या सुरू आहे. त्यामुळे एसआयटीच्या चौकशीमध्ये काय होतंय हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि त्याला नेमके कुठले प्रश्न विचारण्यात आले होते, कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून एसआयटी चौकशी करते, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. सुरुवात करूयात या चौकशीमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नामध्ये. जसं मी म्हटलं की तेजस्विनी सातपुते या ज्या या एसआयटीच्या प्रमुख आहेत त्या या सगळ्याची चौकशी करत आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जी एफआयआर एका महिलेने केली होती त्याआधीच एसआयटी स्थापन करण्यात आली होती, कारण 2 एफआयआर याच्या आधी झाल्या होत्या आणि पोलिसांना कुणकुण लागली होती की हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाही आहे, छोटं नाही आहे. त्यामुळे पोलिसांनी गृह खात्याने याआधीच एसआयटी स्थापन केली होती आणि एसआयटी या सगळ्याचा तपास सुद्धा करत होती. एफआयआर दाखल झाल्यानंतर, बलात्काराची केस आल्यानंतर या सगळ्याला आणखी वेग आला आणि मग तिथेच खरातला अटक झाली होती. आता एसआयटीची चौकशी सुरू आहे. जे नाशिकमधलं एसआयटीला कार्यालय दिलेलं आहे तिथे दुपारी या अशोक खरातला आणलं होतं आणि तिथे त्याची चौकशी केली जाते आहे. त्याचा जो ऑफिस बॉय होता त्याला सुद्धा समोरासमोर बसून ही चौकशी केली जाते. आता एसआयटीमध्ये त्याला काय विचारलं जात आहे तर या भोंदूबाबाने, या कॅप्टन अशोक खरातने अनेक महिलांचं शोषण केलेलं आहे. त्या सगळ्या संदर्भातली माहिती ही त्याच्याकडनं आता गोळा करण्याचं काम सुरू आहे. जसं आपल्याला सुरुवातीला माहिती मिळाली होती की 58 असे व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये या प्रकारे त्याने शोषण केल्याचं समोर आलं होतं. पण जशी माहिती मिळते असे 100हून अधिक महिला कदाचित असू शकतील ज्यांचं या भोंदूबाबाने शोषण केलेलं आहे. त्यामुळे कुठे कुठे गोष्टी घडलेल्या आहेत, यामध्ये कोणाकोणावर त्याने अत्याचार केलेला आहे किंवा कुठल्या महिलांचं शोषण केलेलं आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती ही खरातकडनं आता घेतली जाते आहे. सध्या 3 महिला या तक्रार देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत. आणखी काही महिला सुद्धा पुढे येण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरण जेव्हा हे प्रकरण समोर येत आहे, लोकांना कळतंय की याने कशा पद्धतीनं फसवणूक केलेली आहे, बंदुकिरी केलेली आहे, वश करून ज्या पद्धतीचा अत्याचार केलेला आहे, त्यानंतर आता महिला स्वतःहून सुद्धा पुढे येत आहेत आणि या भोंदूबाबाच्या विरोधात तक्रार दाखल करतात. अशा 3 महिला सध्या पुढे आलेल्या आहेत. त्यांनी या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे. आणखी सुद्धा महिला या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे येण्याची शक्यता आहे. पुढे काय होतंय तर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींची माहिती घेणं सुरू आहे. केवळ नाशिकच नाही तर अहिल्यानगरमधल्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरात आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्या विरोधात कुठले लैंगिक अत्याचाराची किंवा खंडणीची किंवा इतर कुठल्याही ब्लॅकमेलिंगची तक्रार जर दाखल झाली असेल त्याची माहिती गोळा करणं चालू आहे. त्याचं सगळं एकत्रीकरण करणं सुरू आहे. याची व्याप्ती किती मोठी आहे, केवळ नाशिक जिल्हा नाही तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा याची पाळंमुळं आहेत का याचा शोध हा पोलिसांकडनं घेतला जातोय आणि त्यामुळे सगळ्याच पोलीस स्टेशनमध्ये याच्या संदर्भातले कुठले गुन्हे दाखल आहेत का, कुठल्या खंडणीचे किंवा ब्लॅकमेलिंगचे कुठले गुन्हे दाखल आहेत का याचा पोलीस तपास करतायत आणि ती सगळी माहिती एकत्र करायचा प्रयत्न आता सध्या या एसआयटीकडनं सुरू आहे. कॅप्टन खरातचं कार्यालय, निवासस्थानावरले लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि CCTV फुटेज सुद्धा आता एसआयटीकडनं तपासलं जात आहे. त्याच्या कार्यालयामधले CCTV तर समोर आलेले आहेत. त्याचं फार्म हाऊस आहे, भलं मोठं फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसमधलं सुद्धा जे फुटेज आहे ते गोळा करायचं काम सुरू आहे. त्याचे लॅपटॉप्स असतील, ज्या पद्धतीनं तो महिलांना ब्लॅकमेल करत होता त्याचे काही व्हिडिओज असतील ते सुद्धा आता बरामद करायचं, ते ताब्यात घेण्याचं काम हे आता एसआयटीकडनं सुरू आहे. आणि त्याचबरोबर जी हार्ड डिस्क आहे ती सुद्धा आता पोलिसांनी जप्त केलेली आहे. CCTV फुटेज जे वेगवेगळ्या भागांमध्ये त्याच्या कार्यालयामध्ये असतील, त्याच्या घरी असतील, फार्म हाऊसवर असतील, त्याचं सुद्धा फुटेज तपासायचं काम हे एसआयटीकडनं सध्या सुरू आहे. कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्या मोबाईलमधल्या संभाषणाचं CDR काढायचं सुद्धा काम इथे सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की कॅप्टन खरात हा अनेक राजकारण्यांच्या सुद्धा संपर्कात होता. आता याच्यामध्ये आणखी काही राजकारण्यांतला संबंध आहे का, जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा त्याला वाचवायचे कोणी प्रयत्न केले का, याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडनं केला जातोय. जशी माहिती सूत्रांकडनं मिळाली होती त्याला अटक होणार होती त्याच्या आधी काही IAS ऑफिसर यांच्यासोबत त्याने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये
बैठक केली होती. आता त्या बैठकीचे तपशील तर समोर येऊ शकलेले नाही आहेत, पण त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे IAS ऑफिसर्स कोड आहेत याचा सुद्धा तपास कदाचित या SITच्या मार्फत होऊ शकतो. या खरातकडे चौकशी केली जाते, आणखी कुठल्या महिला आहेत का त्याच्याबद्दलची माहिती घेतली जाते, त्याचे कुठले साथीदार आहेत का याच्या संदर्भातली माहिती घेतली जाते आहे आणि हा कधीपासून या सगळ्या गोष्टी करतोय याचा तपास हा SIT कडनं सध्या सुरू आहे. आता जेव्हा याला कोर्टात प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यावेळेस तपासामध्ये नेमकं काय समोर आलेलं आहे हे पोलीस SIT तिथे कोर्टात सांगेल. त्यानंतर या सगळ्या केसचे आणखी डिटेल्स हे समोर येण्याची शक्यता आहे. परंतु ज्या पद्धतीने आपण बघतोय की काल रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला होता, कारण रुपाली चाकणकर यांचे त्यांची पाद्यपूजा करत असल्याचे फोटो समोर आले होते, त्यांच्या डोक्यावर छत्री धरल्याचे फोटो समोर आले होते, त्यांच्या ट्रस्टवर त्या सदस्य सुद्धा होत्या आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यामुळेच अनेक नेत्यांचे आमदारांचे फोटो हे खरात सोबत सुद्धा समोर आलेले आहेत. आपण बघतोय की केसरकर असतील यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की केवळ जे सामाजिक कार्य आहे त्याच्या संदर्भातच आमच्या भेटीगाठी झाल्या होत्या, कुठल्याही वैयक्तिक गोष्टींबद्दल कधीही त्याच्यासोबत चर्चा ही झाली नव्हती असं सुद्धा केसरकरांनी या सगळ्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे SIT अजूनही याची चौकशी करते आहे. त्याचा जो ऑफिस बॉय आहे त्याला सुद्धा समोरासमोर बसवून चौकशी केली जाते आहे आणि यांच्याकडनं आणखी अधिकची माहिती घेतली जाते. याच्यामध्ये आणखी कोणी इन्व्हॉल्व्ह आहे का याचा सुद्धा तपास केला जातोय आणि आणखी किती महिला या सगळ्यामध्ये अत्याचाराच्या बळी ठरलेल्या आहेत याची सुद्धा माहिती SIT कडनं घेतली जाते. त्यामुळे SITचा तपास जेव्हा पुढे जाईल त्याच्यानंतर आणखी खुलासे होऊ शकतील आणि जेव्हा खरातला कोर्टात प्रोड्यूस केलं जाईल तेव्हा सुद्धा या सगळ्या संदर्भातले जी माहिती आहे ती सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण दिसतंय तितकं छोटं नाही आहे आणि तशाच पद्धतीनं पोलीस सुद्धा अगदी सावध पद्धतीनं पावलं टाकतायत. खरातला सुद्धा जे SITचं ऑफिस आहे त्याच्या मागच्या दाराने आणण्यात आलं होतं आणि तिथनं आतमध्ये आणून त्याची चौकशी सध्या सुरू आहे. त्यामुळे आजच्या चौकशीमधनं आणखी काय समोर येतं याच्यावर आमचं लक्ष असेलच, पण या सगळ्या संदर्भातले इतर अपडेट सुद्धा आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे मुंबई तकला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल ते करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट सुद्धा मिळतील. थँक्यू.